बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। नवी मुंबई नेरूळ परिसरामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। आजच 5 वाजता प्रचार तोफा थंडावलेल्या आहेत, मात्र आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याची माहिती समोर येते। पोलीस आणि निवडणूक पथकानं संयुक्त कारवाई करत 2.5 लाख रुपये या ठिकाणी जप्त केले। मतदारांची यादी आढळल्यानं एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि अधिक तपास सुरू करण्यात आला आहे। तर आता निवडणुकीसाठी फक्त 1 दिवस मध्ये आहे, 15 तारखेला मतदान होणार आहे, पण त्याच्या आधी अशा पद्धतीने पैसे सापडले। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विनय, काय सांगाल, नेमकं काय घडतंय, कोणाचे हे पैसे होते, काय माहिती आहे याविषयी? नक्कीच नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराच्या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला प्रचार आज संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून थंडावला। मात्र दुसऱ्या बाजूने 5:30 नंतर खऱ्या अर्थानं आता दुसऱ्या प्रचाराला सुरुवात झाली, ते म्हणजे पैसे वाटपाच्या आणि घरोघरी जाऊन हे पैसे देण्याचा हा जो प्रकार आहे त्याला आता आजचा दिवस, आजची रात्र आणि उद्याची रात्र ही सगळ्यात महत्त्वाची असणार आहे। आणि तशाच पद्धतीचे पैसे वाटप करत असताना नेरूळ मधल्या एका तरुणाला पकडण्यात आलंय। त्याच्या मोटरसायकलमध्ये ही बॅग होती आणि त्याच्यामध्ये 2.5 लाख रुपयाची ही रोकड होती आणि त्या बॅगेमध्ये काही मतदारांच्या नावाची यादी देखील होती आणि एक मोबाईल देखील सापडण्यात आलेला आहे। आणि हे त्या यादीप्रमाणे ही व्यक्ती त्या मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि तसं त्याला ताब्यात घेण्यात आलंय। नेरूळ पोलीस आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडून ही संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाईमध्ये आता तरुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र शिवसेनेचा त्यामध्ये आरोप आहे की हा तरुण जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा तरुण आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी पैसे वाटप करत होता, असा आरोप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय काय समोर येणार ते बघावं लागेल। विनय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।